रायगड भूमीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात कामोठे गावच्या या क्रीडांगणावरती मॅच लावते पुन्हा एकदा सुरुवात. मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. कातवडी लोटेकर आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते कास पठार विभागातील दादा टीम अर्थातच JCC जांभूळ मोरे टीम्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुधाकर आणि बॅटिंग मारवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते अर्थातच या टीमचा तारणहार्ता सागर. तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते संकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही मॅच कोणत्या पद्धतीची राहिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. जसा पहिला चेंडू पडला जाईल गुणलेखकांच्या माध्यमातून आपण टाइम लावला जाईल आणि बाद आपण 10:27 पहिला चेंडू पडलाय आणि पहिला चेंडूवरती बाद आपण समोरच्या बाजूने मारलेला सैफ फटकावाद आपण आलाय चौकार सागर जांभळे यांच्या बॅट मधून. सागर जांभळे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती सुधाकर लोडेकर यांच्यावरती केले आक्रमण. दुसऱ्या बाजूला संकेत जांभळे ही जोडी. इथे अजून एक पाहतो आपण चेंडू तिथे 38 मध्ये थोडीशी गफलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि या फमलिंगचा दुसरा अर्थ एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाबेमध्ये झालं गेलं. सुधाकर लोडेकर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. मुश्किलें मुसीबतें तमाम इस खेल में परंतु लढ सका वही सिकंदरे. आता इथे खेळावं लागेल. इथे पुन्हा एकदा बॅटचा फ्लो गेला होता परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 6च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक सुधाकर लोटेकर सातत्याने त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. आज पुन्हा एकदा अनुभव शेअर करताना पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस चेंडू होता त्याला समोरच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न तिथे धावून काढलेली ही चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. इथे लय लूट केली गेली धावांची चोरी गेली आणि ते धाव देखील घेतली गेली. एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू राईट मोड विकेट्सने. इथे बॅटची नॅरेज घेतली की काय परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय डॉट परंतु इथे व्हाईट बॉलचा इशारा. पंचांनी शहानिशा केली त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण खऱ्या अर्थानं पंच देखील आपल्याला पाहायला मिळते. कामोठा क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच देखील आपल्याला हे पॅनल पाहायला मिळते. अर्थात सुबोधजी गोवारी तर दुसऱ्या बाजूला सचिन पाटील सर हे देखील आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि आज सातारा जिल्ह्यातील ही स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. एक अभिमान असेल की सातारा जिल्हा म्हटलं गेलं की शूरवीरांचा सातारा. सातारा जिल्हा म्हटलं गेलं की 7 ताऱ्यांचा सातारा. सातारा तालुका म्हटलं गेलं की अजिंक्य ताऱ्याचा सातारा. आज त्या सातारा जिल्ह्यातील काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं असं गेलं मित्रांनो की क्षेत्ररक्षण करत असताना शेवटच्या मोमेंटला चेंडू हाताला ब्रश करून मैदानाच्या बाहेर गेला आणि इथे चौकाराला गेला. धावगती जाऊन पोहोचली तब्बल पाहतो पण एकंदरीत 12च्या घरामध्ये पहिलं षटक जरूर राहिलं गेलं ते म्हणजे बाडेंगर टीम अर्थात JCC जांभूळ मोरे टीमच्या माध्यमातून. आणि त्यांची देखील अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच सरपंच चषक 2025 हे देखील आपल्याला येत्या हंगामामध्ये देखील पाहायला मिळेल. आता क्षेत्ररक्षण फोडलं गेलं क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतात. 30 यार्डच्या बाहेर प्लेयर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत 5. प्रवीणजी काग देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते सुधीर धनावडे. मैदानाच्या आतमध्ये सायकला सागर जांभळे. 12 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला. इथे जोरकस बाट फिरवली होती तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शेवटच्या मुवमेंटला चेंडू जरूर अडवला गेला फेकणार तत्पूर्वी फत्या पण या धावून काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावाच्या मदतीने धावगती जाऊन बोलली तब्बल 14च्या घरामध्ये. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत या मॅचच्या दरम्यान. दुसरं षटक मार्गच असताना सुधीर धनावडे.
इथे चेंडूला फेकून दिलाय मी तर म्हणेन तिथे क्षेत्ररक्षक बनेल दर्शक हवा के संग संग घटा के संग संग चेंडू चुमंतर षटकार आलाय बॅट्समन सागर जांभळे सेट ऑन फायर षटकार आला गेला सागर जांभळे यांच्या बाड मधून एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 20 च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळाली दुसरं षटक सुधीर धनावडे याच्यावरती मी तर म्हणेन केले मंडळी आक्रमण परंतु इथे प्रतिघात करावा लागेल या जोडीला फोडावा लागेल टीम कातवडी लोटेकर यांना इथे पुन्हा एकदा तिथे झेल उडाला इथे झेल होणार का झाला गेलाय झेल या मॅचची टर्निंग पॉइंट या मॅचचा मित्रांनो सस्पेन्स मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे सागर जांभळे बॅक टू डगआउट जड पावलांनी हताश पावलांनी फटका सुरेख होता परंतु फटक्यामध्ये ती ताकद पाहायला मिळाली नाही आणि आपल्या फटक्यावरती नाराजगी असताना देखील आपल्याला पाहायला मिळते असं म्हणतात डॉक्टरने दिले इंजेक्शन चोळायला दिला बोळा डॉक्टरने दिले इंजेक्शन चोळायला दिला बोळा आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम जांभूळमुळे टीम्सला कराव्या लागतील ती म्हणजे एक धाव गोळा या धावा गोळा करताना पाहायला मिळेल का टीम जांभूळमुळे कारण की आता संघ अडचणीत सापडलाय परंतु या टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय अर्थात ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय अर्थात असाच कास पठारचा यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यश जांभळे ज्याने 14 गाव प्रीमियर लीग गाजवली आज पुन्हा एकदा कामोठे नगरी गाजवताना पाहायला मिळेल का पुढचा चेंडू भिरकावून मारण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु इथे पुन्हा एकदा दाद मागे गेली अर्थातच एकंदरीत अजून एक धाव प्लस केली जाईल 22 धावा 22 धावा आपल्याला पाहायला मिळालात इथे चेंडू भिरकावला गेला स्वर्गीय विरुद्ध गोवारी स्टँड मध्ये चेंडूला फेकून दिले गेलं आणि षटकार आला गेला चला चेंडूची मागणी केली आयोजक आपण तत्पर राहायचं आहे आपण डोळ्यात तेल घालून उभे राहणं गरजेचं राहील तर बाद आपण दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते यश जांभळे अगोदरच मी म्हटलं गेलं होतं 14 गाव प्रीमियर लीग ज्या खेळाडूंना गाजवली कास पठार विभागामध्ये ज्याच्या नावाचा ट्रेंड आलाय अर्थातच जांभळमुळे गावचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये त्याच्या पहिल्या चेंडूच्या मागे आलाय षटकार आला गेलाय बॅट्समन पाहतो आपण यश जांभळेच्या बॅट मधून एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली 28 च्या घरामध्ये पुढचा चेंडू इथे दिशा खराब दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जणू काही कांदेश्वर स्टेशनच्या मध्ये प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळते चुकून 1 नंबर वरती येणारी गाडी 2 वरती गेली की काय ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये इथे पुन्हा एकदा फटका फेकून दिलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि तिथे मी इथे फक्त आणि फक्त एकच धाव एका धावेने धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते तब्बल 30 च्या घरामध्ये 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात एकंदरीत आता संकेत यांच्यावरती जबाबदारी असेल सलामीर आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे बॅट जोरकस फिरवली होती परंतु चेंडू इथे डॉट 2 षटकाचा खेळ समाप्त झाला मंडळी या षटकामध्ये मित्र म्हणेन धावांची लयलूट करण्यात आली आणि धावगती जाऊन पोहोचली तब्बल 30 च्या घरामध्ये 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात शिवशक्ती केळूर टीमचं देखील आगमन झालं गेले या मॅचच्या दरम्यान खऱ्या अर्थानं बंधुप्रेम पाहायला मिळते देवड गावाच्या माध्यमातून आज तोच माणुसकीचा सातबारा जपला गेलाय याच गावानं अर्थातच आपण आर्मी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते योगेश केरेकर सतीश बाबू यांची आर्मी मैदानाच्या आतमध्ये देखील आज पाहायला मिळेल त्याचबरोबर शरदजी केरेकर आणि संपूर्ण शिवशक्ती केळवली स्क्वॉड देखील आपल्याला पाहायला मिळेल 2 षटकाच्या समतीने 50.00 च्या सरासरी धावगती 30 च्या घरामध्ये तिसरं षटक कोणाच्या नावावरती अर्धातच गोलंदाजी मार्कर गोलंदाज पाहायला मिळते प्रेम लोटेकर आता खेळपट्टीवरती प्रेम करणार का हे देखील पाहणं गरजेचं राहील टाइम देखील लावला गेलाय
इथे जागेवरून फटका खेळण्याचा मानस होता. पदलादित्याचा वापर करावा लागेल यश जांभळे यांना. आणि आमचे महागुरु तुषारजी जांभळे सरांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थानं या टीम साठी शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू पाहतो आपण. पहिला चेंडू जरूर डावडालाय प्रेम यांचा. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. पुढचा चेंडू आपल्याला पाहिला. इथे फुल टॉच चेंडू आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यावरती कडक प्रहार. चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार. या जांभळे पुन्हा एकदा सेट ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉच चेंडू दिला तर याचा भरपूर समाचार घेतला जाईल. आक्रमण केलं प्रेम यांच्यावरती. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे समोरच्या बाजूला से फटका चेंडू सीमा रेषा पार. आंब्याच्या मनात नाचतोय मोर. फलंदाजाने लावला जोर आणि हा आला फोर. या जांभळेच्या बॅट मधून आलाय फोर. काय बॅटिंग करतोय. जणू काय षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आम्हाला माहिती आहे. आम्हाला सिंगल डबल माहित नाही. आम्हाला फक्त माहित आहे ते म्हणजे 4 आणि 6 धाबा. एकंदरीत धाबा संख्या जाऊन बोलले तब्बल 40च्या घरामध्ये. मैदानाच्या आतमध्ये प्रेम लोटेकर याच्यावरती देखील केलंय आक्रमण. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करावं लागेल. इथे बॅटची नजीक घेतली होती परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. इथे चेंडू येतोय डॉट. कमबॅक करावा लागेल. विकेट घ्यावी लागेल. यश जांभळे या मॅचचं सस्पेन्शन मैदानाच्या आतमध्ये आहे. लवकरात लवकर याला मॅचच्या बाहेर पाठवावं लागेल अन्यथा तुम्हाला धावांचा डोंगर 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 पाहायला मिळेल. इथे फटका पुन्हा एकदा सुरेख आला. तिथे क्षेत्ररक्षक सुरेख झेल पाहायला मिळते. शेवटच्या मुमेंटला पाहतो आपण. झेल घेण्यात आला सुधाकर यांच्या माध्यमातून आणि परतीचा इशारा दिला गेला तो म्हणजे यश जांभळे यांना. फटका जरूर चांगला होता. एलिव्हेशनची मित्र म्हणेन कमतरता भासली गेली की काय. ताकद कमी पडली मित्र म्हणेन. फटका लाजवाब होता. कव्हर ड्राईव्हचा फटका लाजवाब होता परंतु तिथे उंचपुरा खेळाडू आपल्याला सुधाकर जी लोटेकर पाहायला मिळाले. त्यांनी कोणतीही चुकी केली नाही. त्यांना माहिती आहे अगोदरच धावांचा उच्चांक आहे. त्याच्यामध्ये मी जर चुकी केली तर अजून धावा मोजल्या जातील. नवीन बॅटर मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या खेळाडूंना अक्षरशः आपल्या टीम साठी उन्हाळे पावसाळे खाल्लेत आज तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच राजेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जांभळे पाहायला मिळतील. इथे समोरच्या बाजूला मारण्याचा प्रयत्न. तिथे सुरक्षित रक्षण आणि रनआउटचा धोका. हो दिला गेलाय. पंचांचा बोर्ड जाईल आकाशाकडे आणि ओ युटी आउटचा इशारा. मैदानाच्या बाहेर जाताना राजेश आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक धक्का लागला गेला तो म्हणजे टीम जांभूळवाडी टीम्सला. मी तर म्हणेन या षटकामध्ये चांगलं षटक आपल्याला हाताळण्याची कामगिरी केली. अर्थात प्रेम लोटेकर या खेळाडूने धाबा दिले नाहीत. धाबाला अंकुशन लावलं गेलं. जरूर पाहतो आपण 2 विकेट्स घेतले. धावा 10 जरूर खर्च केल्या परंतु टीमला कमबॅक करून दिले. एकंदरीत धावसंख्या आपल्याला 40च्या घरामध्ये पाहायला मिळते. आता शेवटचा षटक यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक जाऊन बोललो तब्बल 40च्या घरामध्ये. खऱ्या अर्थानं मित्र म्हणेल कातवडी लोटेकर टीमनं या हंगाम गाजवलाय मित्र म्हणेन. गेले काही वर्ष प्रयत्न करत होती परंतु या हंगामामध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं गेलं. बॅटर पाहायला मिळतो नवीन आपल्या मैदानाच्या आतमध्ये राहुल शेलार. यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच ज्या गावाने आपल्या नावाची दखल घेण्यासाठी भाग पाडलं गेलं खऱ्या अर्थानं असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी ज्या गावाने पटकावली अर्थातच तो गाव म्हणजे बोरणे. अर्थातच वीर मराठा बोरणे. तो दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल
ज्या गावानं मित्रमने हा हंगाम गाजवला, भरपूर साऱ्या ट्रॉफीज आपल्या गावामधून घेऊन गेलेत, अशी टीम्स आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच केसीसी कासाने टीम्स यामधील पुढील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. ही मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल, कारण की दोन्ही टीमच्या माध्यमातून त्या पद्धतीचे क्रिकेट पाहायला मिळेल. पंजांचा वाईट बॉलचा इशारा, वाईट +1 म्हणजे याचा अर्थ झाला गेला बायको सोबत मेहुणे फिरी. वाईट +1 आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. 43च्या घरामध्ये धावगती आपल्याला पाहायला मिळतात. निखिल आज आपल्याला पाहायला मिळतं गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली हिट बेल्स and stump down the ground and batsman goes to dugout. धक्का दिला गेला तो म्हणजे जांभुळे टीम्सला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते जितेंद्र लोटेकर यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे जेसीसी या टीमचा. त्यांच्या टीम मधलं कोण आहे? पुढचा चेंडू आपल्याला पाहायला म्हणतोय. स्क्वेअर लेगला पटकावला गेला, तिथे पाहतो क्षेत्ररक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करणार का, व्हायला हरकत नाही, झाली गेली. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते. एकंदरीत 45च्या घरामध्ये सन्मानजनक धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते, त्या म्हणजे जेसीसी जांभूळमुरे टीमच्या माध्यमातून. विकेट जरूर गेल्या, परंतु धावगती सन्मानजनक पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला जितेंद्र यांचा. इथे समोरच्या बाजूला हेलिकॉप्टर उडवलं गेलं, तिथे क्षेत्ररक्षक सुधाकर शेवटच्या मोमेंटला नशीब मित्र म्हणेना नव्हतं आणि शेवटच्या मोमेंटला प्रयत्न जरूर झाला मित्रांनो, परंतु या प्रयत्नासाठी टाळ्या तर होऊ द्या ना. टीम लोटेकरवाडी जोरदार प्रयत्न करण्यात आला. अखेरकार शेवटच्या मोमेंटला नशिबानं साथ दिली गेली नाही आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला. 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात. संघाचा अर्धशतक होईल का, हरकत नाही. पुढचा चेंडू आपण जितेंद्र यांचा. इथे बॅट तर फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू आलाय डॉट. या षटकातील काही चेंडू शिल्लक, अर्थात शेवटचे 2 चेंडू. या 2 चेंडूच्या पाठीमागे किती धावा येणार, किती धावांचा टोटल उभारला जाणार, हे देखील पाहणं गरजेचं राहील. 360 ग्राउंड मेजवानी मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. इथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिक सोडली होती, जणू काही या कामोठे गावचा बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय, परंतु इथे चेंडू येतो पुन्हा एकदा डॉट. खऱ्या अर्थानं कामोठे गावचा मान सन्मान अभिमान आपल्याला पाहायला मिळतोय. बारक्या कांबळे याच विभागातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका जरूर आला गेला, तिथे क्षेत्ररक्षक धावत पळत आला. मिड विकेटचा अंतरची सूर्यफेकी देखील आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी या पहिला पूर्वार्ध समाप्त झाला मंडळी. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 51 आणि 52 धावाचा भला मोठा डोंगर उभारला जाईल. चला यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम वीर मराठा बोरणे, तर दुसऱ्या बाजूला केसीसी कासाने टीम्स आपल्याला पाहायला मिळते. तर विनंती करतो अभिमन्यू जाधव सर, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नक्कीच विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅचचा टॉस देखील आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी ज्या गावानं गाजवली
अर्थातच वीर मराठा बोरणे. तर दुसऱ्या बाजूला या 2025-2024 हंगाम ज्या टीम्सने गाजवला अर्थातच केसीसी कासाने टीम्स आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपण सर अभिमन्यू जाधव पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर एका बाजूला दहिवड आणि दुसऱ्या बाजूला रॉयल क्रिकेट क्लब असा कॉल असणार आहे. कॉल कोणता संघ करणार? केसीसी कासाने संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. दहिवड असा कॉल केला गेलाय आणि टॉस लागला गेला तो म्हणजे वीर मराठा बोरणे टीमच्या माध्यमातून. प्रथमतः अनिल दादा पाहतो आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आज स्पर्धा देखील अगदी थाटामाटात पाहायला मिळते. आपली देखील स्पर्धा येणार आहेत येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये. स्पर्धा कशी एन्जॉय करताय? नियोजन खूप छान आहे आणि खेळायलाही मजा येणार आहे. तर पाहतो आपण केसीसी संघाला फलंदाजी करण्यासाठी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? केसीसी संघ ह्या सीझनमध्ये फुल फॉर्ममध्ये आहे. त्यांच्याकडे हर्ष आहे त्यामुळे स्कोर तर ते चांगला करणारच. पण आमच्याकडे पण आकाश आहेच. म्हणजे दोन्ही बाजूला तुम्हाला रफ अँड टफ फाईट नक्कीच पाहायला मिळेल. नितीन दादा टॉस किती महत्वाचा होता? आम्ही ॲक्च्युली टॉस जिंकला तरी बॅटिंगच घेणार होतो त्यामुळे आमच्या बाजूने निर्णय लागला. ठीक आहे. म्हणजे मनासारखं झालं. दुधात साखर पडले. परंतु आता दुधाचं साखर करायचं असं प्राशन करावं लागेल. दही बनवावं लागेल म्हणजे विजय प्रस्थापित करायचा असेल तर पाहतो आपण असे कोणते फलंदाज आहे त्यांनी जास्तीत जास्त धावा करतील? राहुल आहे, हर्ष आहे, आकाश आहे. नक्कीच पाहतो आपण आयोजन कसं वाटतंय? ॲक्च्युली आयोजनबद्दल बोलण्यासारखं म्हणजे एवढं काही आहेच नाही आहे त्यामुळे अप्रतिम आयोजन आहे. नक्कीच रॉयल म्हणजे राजासारखं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चल दोन्ही टीम्सला आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पाहतो आपण फ्रुट्स देखील दिली जातोय. एनर्जी वाढवण्याचं काम केलं जातं अभिमन्यू जाधव सरांच्या माध्यमातून. नक्कीच हा आहार दिला जातोय आणि दोन्ही टीम्सला देखील देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅच देखील आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण की ज्या टीम्सना खऱ्या अर्थानं हा हंगाम गाजवलाय ती टीम आपल्याला पाहायला मिळते केसीसी कासानी. त्यांना करायची आहे फलंदाजी. परंतु दुसऱ्या बाजूला वीर मराठा बोरणे यांच्यातील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. अंबालचा लेस प्लेचा इशारा. मॅच लावते सुरुवात. प्रेक्षक राजांनो भला मोठा डोंगर उभारला गेला. 52 धावाचा टोटल उभारला गेला आणि सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अर्थातच एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला प्रेम. स्ट्राईकला गणेश. पहिला चेंडू पाहता इनफिल्डला भेटला गेला. कव्हरचा सुरेख ला जवाब फटका. तंबाखू लाव सुना. चेंडू सीमा रेषा बाहेर गेला. आलाय चौकार. बॅट्समन बाद आपण गणेश लोटेकर यांच्या बॅट मधून आलाय चौकार. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या खऱ्या अर्थानं शिवतेच्या टीमचे मोठे खंदे समर्थक युवराज दादा शेडगेंचं देखील आगमन झालंय. इथे पुन्हा एकदा अजून एक येईल का? यायला हरकत नाही. आणि पाहतो आपण गणेश लोटेकर सेट ऑन फायर. अजून एक षटकार आलाय. 2 चेंडूच्या पाठीमागे यश जांभळेच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर दिलंय. षटकार आला गेलाय. दरकाळी फोडली गेली. गणेश लोटेकर हे वादळ मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूच्या पाठीमागे तब्बल 10 धावा. पुढचा चेंडू आपण पाहायला मिळतो. डावखुरा हाताचा फलंदाज घणाघाती प्रहार करताना पाहायला मिळेल का? हरकत नाही. इथे कोलर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमबॅक केलाय. जरूर कोलर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टाळ्यांचा वर्षाव करण्यात आला आणि चेंडू येतोय डॉट. सुसज्ज असं व्यासपीठ पाहतो आपण या मैदानाच्या आतमध्ये स्टँडची उभारणी देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू इथे भिरकावून मारण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? लेग बायच्या स्वरूपातील धाव पंच आम्हाला दर्शवितात आणि धाव देऊन गेले. अर्थातच एक धाव. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं म्हटलं जातं मंडळी. परंतु आता या कातवडी लोटेकर टीमची धाव विजयापर्यंत जाईल का? जायला हरकत नाही कारण की हे क्रिकेट आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि तुमचा आमचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 11च्या घरामध्ये.
पुढचा चेंडू यश यांचा फुल टॉस चेंडू होता, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा पाहतो आपण. तब्बल 5 धावा या चेंडूवरती. नशीब बलवत्तर मित्र म्हणून या टीमचं, अर्थातच लोटेकर कातवडी लोटेकर या टीमच्या माध्यमातून नशिबाचा हा पंजा आलाय मित्र म्हणेन. दिशाहीन गोलंदाजी. धावफलक आपल्याला एकंदरीत बाद पण 16च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. अर्ध काम पूर्ण असं म्हटलं जातं. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं, ते पूर्ण झालं. इथे पुन्हा एकदा व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तिथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. मैदानाच्या आतमध्ये धावा जरूर 52 बनवल्यात, परंतु या 52 धावा चेस करताना आम्ही देखील चेस करू शकतो. ही सलामीर जोडी प्रेम लोटेकर गणेश लोटेकर. लोटेकर बांधूंची जोडी. इथे झेल उडाला. सागर जांभळे आहेत, करणार नाही चुकी. ओयूटी आउटचा इशारा. प्रत्युत्तर दिलं गेलं, परंतु नॉन स्ट्रायकरला गणेश, ज्या गणेशने पाहतो मित्र म्हणून गणपती बाप्पाची आराधना केली, विघ्नहर्ता, विघ्न दूर करून टाकणारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? अर्थातच युवा उद्योजक प्रवीणजी घाग आपल्याला पाहायला मिळतील. एक गोड व्यक्तिमत्व, दोस्तीच्या धुनीतील राजा माणूस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते नाव म्हणजे प्रवीणजी घाग. परंतु आता बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला ते नाव मिळवावं लागेल. ते मिळवताना पाहायला मिळेल का? आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमण जरूर केले, परंतु वार करावा लागेल. इथे पाहतो आपण फटका मारण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे डायरेक्ट हिटचा मानस देखील होता, परंतु इथे चेंडू आलाय, ती म्हणजे एक धावून गेला. एक धाव जरूर मिटली गेली. एका धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत पहिला षटक समाप्त झालं. 18 धावा. सुरेख कामगिरी मित्र म्हणेन, परंतु विकेट गमावली गेली प्रेम च्या माध्यमातून. परंतु आता इथून पुढे कशी कामगिरी केली? संपूर्ण स्पर्धा देखील आज आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्या वाहिनीच्या माध्यमातून कव्हर करत आहोत, अर्थातच जी क्रिक लाईव्ह, अर्थातच ज्या वाहिनीचे पुरस्कर्ते संदेशजी भगत आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये विनायकजी पाटील आणि कॅमेरामॅन आपल्याला 2 पाहायला मिळतात. अर्थातच सोमनाथ रस्ते आणि दुसऱ्या बाजूला आकाशजी राठोड हे कॅमेरामॅन आज आपल्याला पाहायला मिळते. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने ही स्पर्धा आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. बरेचसे फॉलोअर्स देखील या वाहिनीचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सातारा जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना विनंती करतो, वाहिनीचं लाईव्ह कव्हरेज आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब या बटनाला क्लिक करा आणि या वाहिनीचा दर्जा वाढवा, हीच विनंती असेल. गोलंदाजी मार्कवर ना दांडा ना शेंडा. राहुल शेलार म्हटलं की फक्त आणि फक्त जांभूळमुळे टीमचा यॉर्कर किंग बुंदा. यॉर्कर स्पेशालिस्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर राहुल शेलार आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हटलं गेलं की ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळते. तीच परिस्थिती आता मैदानाच्या आतमध्ये जेसीसी जांभूळमुळे टीमच्या माध्यमातून. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. एकोणवीस धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. आता पुन्हा एकदा गनिमी काबा केला जाईल का? 51 धावा झाल्यात. 52 धावाचा भला मोठा डोंगर उभारला गेला पहिल्या सेशन मध्ये टीम जांभूळमुरेनं. इथे बॅट जोरकस फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे चेंडू आलाय डॉट.
जसा पडला गेला चेंडू मित्र म्हणे स्विंग अँड मिस ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली गेली. चेंडू आला डॉट. इथे 360 म्हटलं गेलं तर कोणता संघ मॅच जिंकेल हे सांगता येणार नाही. इथे मी अगोदरच म्हटलं गेलं होतं ना दांडा ना शेंडा. राहुल शेलार म्हटलं की फक्त आणि फक्त जेसीसी जांभूळवाडी टीमचा यॉर्कर स्पेशालिस्ट बुंदा. विकेटचं झालंय पतन. गणेशला पत्ता सोडावा लागतील परतीचा इशारा देण्यात आला. एकोणवीसच्या धावसंख्येवरती अजून एक धक्का लागला तो म्हणजे टीम लोटेकर वाडी या टीम्सला. कातवडी लोटेकर टीम्स आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुधाकर जी लोटेकर पाहायला मिळतील. आता शांत संयमी वातावरणात तुम्हाला खलाशी बनायचं असेल तर या सागराला महासागरामध्ये रूपांतर करावं लागेल आणि षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल. खऱ्या अर्थानं जर्सी पाहिली गेली जेसी जांभूळवाडी टीमच्या माध्यमातून. तेजस शिवाजी जांभळे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून ही जर्सी त्यांना सुपूर्द करण्यात आली गेली. अजून एक चेंडू आलाय डॉट. राहुल शेलार ज्याने खऱ्या अर्थाने या हंगामामध्ये नवे तर पहिल्या हंगामामध्ये देखील मेहनत केली तोच राहुल शेलार पुन्हा एकदा आपल्या मेहनतीच्या जोरावरती इथपर्यंत येऊन पोहोचलाय. इथे फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक सागर जांभळे करणार नाही चुकी. त्यांच्या माध्यमातून अजून एक झेल स्वीकारण्यात आला आणि सुधाकर लोटेकर यांना पुन्हा एकदा परतीचा दिला इशारा. कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये जरूर षटकार चौकार आले परंतु धावगतीवरती जाणारा धावफलक जाऊन गेलं तब्बल 19च्या घरामध्ये. पुनरागमन केले. काय गोलंदाजी केली. 4 चेंडूच्या पाठीमागे फक्त 1 धाव. मित्रांनो यॉर्कर किंगची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 1 धाव. कंजूस गोलंदाजी याचाच अर्थ आर राहुल समोरच्या टीमला काय आपल्या खिशातलं 1 रुपयाचं चॉकलेट देखील खायला देत नाही अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अल्पेश लोटेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे पुन्हा एकदा अजून एक विकेट होणार का. व्हायला हरकत नाही. तिथे गणेश वा 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 गुजरात. तर बाद आपण सागर दादा आपण थांबायचंय. खऱ्या अर्थानं सागर दादा या खऱ्या अर्थानं असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं पाहतो आपण सातारा ग्रामीण हे फक्त नाव नाही तर त्या नावामागची मेहनत देखील आपल्याला पाहायला मिळते. तर बाद आपण सागर दादा कदम देखील आपल्याला पाहायला मिळतात. काय झेल घेतला गेला गणेशाने. आपल्या टीमला सांगितलं गेलं की मी देखील क्षेत्ररक्षण करू शकतो परंतु टीमच्या माध्यमातून ज्यावेळेस क्षेत्ररक्षण आला जर का झेल सोडला तर प्रशांतजी वाघ यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा धनादेश दिला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीरजी लोटेकर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आता गोलंदाजी मार्क वरती प्रणयला कधी आणणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. नन्ना मुन्ना जादूगर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश आपल्याला पाहायला मिळतील. जयेश जांभळे आपल्याला पाहायला मिळतील. जयचा पहिला चेंडू पाहतो आपण. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. काही क्षणाला मित्र म्हणले प्रवीणजी गाग सर विसरले होते की माझ्या हातात बॅट आहे की काय अशी परिस्थिती. जसा चेंडू पडला गेला मित्र म्हणे समजला नसावा. उत्तरच नव्हतं काहीच. फक्त चेंडू पासून वाचायचं होतं हा उत्तर होता. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो जयेश जांभळे यांचा. जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडूला फेकून जरूर दिले. तिथे जांभळे आले. त्यांच्याकडून झाली चुकी परंतु बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक देखील धावत पळत आला गेला.
त्याच्या माध्यमातून सुरक्षित रक्षण. 2 धावा एकंदरीत पाहायला मिळतील. या 2 धाबीने धावसंख्या 10-1 घरामध्ये 21 धावा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पाहतो आपण बॅटचा फ्लो उघडला होता परंतु बॅटचा चुंबन घेतला गेला आणि मागील बाजूचे डॉट डावला जातोय. तिथे मी ते एकच धाव बिना संघर्ष के आता इथे संघर्ष करावा लागेल. इथे मेहनत करावं लागेल. इथे पुन्हा एकदा बाट फिरवली होती परंतु आता मैदानाच्या आतमध्ये घडतंय का एकच सांगेन. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. इथे तुम्हाला चटके सोसावे लागतील, प्रहार करावे लागतील आणि मॅच मध्ये पुनरागमन करावं लागतील. ते पुनरागमन केलं जाईल का होईल हरकत नाही. इथे डान्सिंग द फटका जरूर आला परंतु तिथे सागर 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 या मॅच मध्ये फक्त आणि फक्त सागर आणि बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि अजून एक सुरेख जे सागर जांभळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अरे स्वप्नांच्या पाठीमागे धावलो मजवरती आघात झाला, स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मैदान सोडणार नाही, हा माझ्या टीमशी माझा संवाद झाला. मी तर म्हणे हा संवाद सागर जांभळेचा झालाय की काय. हो झालाय गेलाय. त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये 3 झेल स्वीकारण्यात आले. पुढचा चेंडू पाहतो आपण जयेश यांचा. नवीन बॅटर सुधीर धनावडे देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जरूर आला गेला, तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. गॅप शोधलाय, गॅप लावलाय माप, चेंडू सीमा रेषा पार आलाय, चौकार. 4 धावा पाहायला मिळतील. एकंदरीत धावसंख्या 25. आता शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती असेल. आता मॅच मध्ये काय होणार, आता काय होणार, आता काय घडणार, दुःख त्या माऊलीचे इथे कोणाला सांगणार. आता काय होणार या मॅच मध्ये. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये अजून देखील धावा भरपूर आहेत, म्हणजे 27 धाब्याची आवश्यकता असेल. 26 धावा, 6-26 व्हायला हरकत नाही मित्रांनो. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे, व्हायला हरकत नाही. प्रवीणची घाट तुम्हाला इथे सिद्ध करावं लागेल. प्रणय शेलार, नन्ना मुन्ना जादूगर, टीम जेसीसी जांभूवरे टीमचा. इथे पहिला चेंडू पाहतो आपण, बॅकवर्ड सेव्हरला पाहतो आपण, सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. इथे चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला गेला परंतु इथे चेंडू आलाय डॉट. प्रणय शेलार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता पाहतो आपण यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये जेसीसी जांभूळवरे टीमचा 100 नवरी सोनं मैदानाच्या आतमध्ये. इथे वेरेशन, वा 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 वा, काय फिरके असं चालवलं गेलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. जणू काही पाहतो आपण सागर जांभळे, राहुल शेलार यांच्या शाळेमध्ये शिकलेला खेळाडू आज विद्यापीठ गिरवताना पाहायला मिळते. आकडेमोड तज्ञ अर्थातच क्रिकेटची अ-आ-इ-न्य पर्यंत ज्ञात असलेला खेळाडू प्रणय शेलार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. काय गोलंदाजी, मी तर म्हणेन सामना सोडला की काय टीम कातवडी लोटेकर टीम्सनं. आणि हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रणय शेलार उदयमुक्त खेळाडू आताच नावाची नोंदणी केली गेली. माहित आहे दैवत टीम्सला की कोणाला कधी खांद्यावर घ्यायचं, हे नक्की जाणून असलेला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू जरूर भिरकावलाय, तिथे संख्ये वा वा वा, फ्लातून झेल, अमानवीय झेल, अविस्मरणीय झेल टिपला गेला संख्ये जांभळेच्या माध्यमातून. आज दे धक्का लागला तो म्हणजे टीम
कातवडी लोटेकर टीम्सला. त्या बाद आपण हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचा धनादेश असेल आणि सचिनजी देवरे साहेबांच्या माध्यमातून 201 चा धनादेश दिला जाईल. तब्बल 700 रुपये दिले जातील. प्रणय शेलार संधी चालून आली आहे. तुषार सरांचं आगमन जसं झालं तसं हॅट्रिकच्या अंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू, हॅट्रिक मिळाली नाही परंतु प्रभावित केलं या उदयमुक्त खेळाडूने. षटक समाप्तीचा इशारा. पहिला पूर्वार्ध समाप्त झाला म्हणजे एकंदरीत आता पण ही मॅच जिंकली गेली. अर्थातच JCC जांभूळमरे टीम्सना 8 लाख 12 लाख टीम कातवडी लोटेकर. आणि बाद आपण या टीमचा मॅन ऑफ द मॅच